लातूर जिल्हा म्हणून गेले दिसेल का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे. डफवर रथापतून तुण्यात रथापतून तुण्यात शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. वीर तानाजी जगात गुणगान. वीर तानाजी जगात गुणगान. आधी नमन साधू संताला. एकनाथाला ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वराला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणा. माझे देवानंदाला हे नमन माझे देवानंदाला. गुरु माऊलीला पांडुरंगाला पांडुरंगाला. मुक्कामी टाकळी गावाला शाहिरानं साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला. शाहीर विठ्ठल गातो पोवाड्या. धन्य धन्य तानाजी खरा. धन्य तानाजी खरा. भंगला हिरणवीर मनुसरा. अजरमर कीर्तनांदे जगतात. कोणाना घेतला जाऊन राहतो रात. जीवाची केली त्याने खैरा. राजमाता जिजाऊ राजगडावर बसले असताना चारी बाजूला नजर फिरत होती. अचानक नजर कोंढाण्यावर पडली. त्यावरच ते फडफडणार हिरवं निशाण राजमाता जिजाऊंना पाहिले नाही. आणि त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटू लागलं. महाराष्ट्र दुर्ग कोंढाणा. महाराष्ट्र दुर्ग कोंढाणा. दुर्गांचा राणा लढण्या बलिदाना. होता परी अंमल यवनांचा. होता परी दिल्लीपती आलमगीर यांचा. न फडकीवर झेंडा हिरव्या रंगाचा. फडकीवर झेंडा हिरव्या रंगाचा. आणि मग जिजाऊन झेंडा पाहिला. जिजाऊन झेंडा पाहिला. रंग हिरवा त्याचा ओळखीला. काय बोलले आपल्या मनाला. ऐटीन फडकतोय मेला. ऐटीन फडकतोय मेला. तुझ्या बापाला. शेजारी उभ्या असलेल्या हुजऱ्याला राजमातेनं आदेश केला. शिवबाला सांगावा धाडा. आपण जर भोजनाला बसला असाल तर हात धुण्यासाठी राजगडला येणं करावं. महाराजांना वार्ता मिळाली. आणि कोंढाण्यावरची राजगडावरची चिंता वाटू लागलेली आहे. आपल्या कृष्णा नावाच्या घोडीला ताप मारली आणि महाराज निघाले. जेव्हा तांबडा फुटला पुरवेला हे.
करते अशा समयात कृष्णा घोडीवर बसून शिव खास येऊन पोचल राजगड गडावर येऊन पोचले आणि बोलू लागले. राजमाता आऊसाहेब बोलू लागलेले, शोभा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे हे बरे नव्हे. तो किल्ला स्वराज्यात आलाच पाहिजे. सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आले होते. झालेला सर्व वृत्तांत ऐकला. तानाजी म्हणतायत, ते काय बी नाही बघा राज, कोंढाण्याचा पान म्याच उचलणार आणि लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी, बंधू सूर्याजी आणि संगतीला मामा शेलार आणि ती अष्टमीची रात्र ठरलेली आहे. कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन पोचलेले आहेत सर्वजण. गडावर दोरखंड फेकले आणि गर्जना केली. उदयभान झोपेतून जागा झाला. एकीकडे तानाजी, दुसरीकडे उदयभान, दोन्ही वीर समोरासमोर. आणि माझा ताना निघाला कसा म्हणाल, जसा सिंह जसा खवळ. जसा सिंह खवळून गेला तसाच धाविला आणि 3 हात जमीन उडाला. 3 हात जमीन उडाला. तानाजी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. उदयबानच्या एका वाराला ढाल तुटून पडली बाजूला. कमरगेचा शेला काढीला पंचालाच सच बांधिला. देह भान सोडून भांड्या जवा पडला तानाजी वीर करुण प्रहर लता प्रहर. उदयबान चढला नीच गरवा. बापाचा घडा भरला त्याचा खास. क्रोध आणि वार चढला मामा. क्रोध आणि तानाजी धरणीवर कोसळलेला आणि उदयभानानं खाली पडलेल्या तानाजीला लात मारली. 80 वर्षाच्या शेलार मामाचा क्रोध अनावर झाला.